श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 21 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे हजर असतं. अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही. तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुपौर्णिमेच्या अगोदर औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे. पण आपण पूजा कशा प्रकारे करायची? काही नियम आहे. हे नियम पाळून जर तुम्ही पूजा केली तर तुमची इच्छित मनोकामना देखील पूर्ण होईल व आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता देखील भासणार नाही. जी काही संकटे येत आहे ती संकटे देखील दूर होतील. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती देखील होते. त्यामुळे आपल्याला या औदुंबर झाडाची सेवा करायची आहे. मग हे झाड कुठे पाहिजे? अगदी तुमच्या शेतामध्ये असलं तरी तिथे जाऊन देखील तुम्ही पूजा सेवा करू शकता किंवा केंद्रामध्ये मठामध्ये जरी औदुंबराचं वृक्ष म्हणजेच उमराचं वृक्ष असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही ही पूजा करू शकता. तर आता आपल्याला औदुंबराला काही वस्तू अर्पण करायच्या आहे. त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे आपल्याला 3 फुले घ्यायची आहे. 3 पिवळ्या रंगाची फुले घ्यायची आहे. मग तुम्ही 3 पिवळी झेंडूची फुले घेऊ शकता किंवा पिवळी शेवंतीची फुले घेऊ शकता किंवा 3 लाल रंगाची फुले घेऊ शकता. आपल्याला कोणती पण फुले घ्यायची आहे, फक्त पिवळा किंवा लाल रंगाची, आणि ती पण 3च फुले आपल्याला घ्यायची आहे. मग 3 झेंडूची फुले घेतल्यानंतर आपल्याला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे. अक्षता या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या असे अखंड तांदूळ आपण घ्यायचे आहे. त्या तांदळावरती आपण थोडीशी हळद टाकायची आहे आणि ते तांदूळ आपल्याला थोडेसे पिवळे करून घ्यायचे आहे. तसेच आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा देखील घ्यायचा आहे. आता औदुंबराच्या वृक्षाखाली भरपूर मुंग्या देखील असतात. त्यासाठी आपल्याला थोडासा रवा घ्यायचा आहे, थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे एकत्र भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर तुम्ही टाकायची आहे किंवा साखर बारीक करून देखील टाकू शकता. हे मिश्रण तुम्ही घ्यायचं आहे. मग अगदी अर्धा किलो किंवा पावशेर किंवा 1 किलो हे मिश्रण घेतलं तरी पण चालेल, कारण की अन्नदानासारखं पुण्य कोणतंही नाही. आपल्याला जर मोठ्या स्वरूपामध्ये अन्नदान करणे शक्य होत नसेल तर आपण निदान छोट्या स्वरूपामध्ये देखील अन्नदान करू शकता. आता हे मुंग्यांना आपण दान केल्यामुळे आपल्याला प्रभू श्री दत्तांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल व आपल्या घरामध्ये देखील अन्नधान्याची कमतरता ही भासणार नाही. फक्त ही पूजा मनोभावे करा, बघा तुम्हाला त्याचे फळ हे निश्चितच मिळेल. तसेच आपण एक तांब्या भरून शुद्ध जल घ्यायचं आहे. आता हे सर्व घेऊन आपल्याला औदुंबर वृक्षाखाली जायचं आहे. जिथे पण औदुंबर वृक्ष असेल तिथे तुम्ही जावे. मग आता ही सेवा आपण कधी करू शकतो? ही सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत कधीही केली तरी पण चालेल. फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही. मग आता आपण हे सर्व घेऊन गेल्यानंतर औदुंबर वृक्षाखाली प्रथम औदुंबर वृक्षाला थोडंसं शुद्ध जल अर्पण करायचं आहे. तसेच तिथे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. तसेच प्रभू श्री गुरु दत्तांना देखील हळद अत्यंत प्रिय आहे. आता हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपण जी काही पिवळी फुले आणली होती ती पिवळी फुले आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायची आहे. प्रभू श्री दत्तांचं नाव घ्यायचं आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र आपण मनापासून अगदी तुम्ही 21 वेळा किंवा 108 वेळा म्हटला तरी पण चालेल. आता ही फुले आपल्या हातात असतानाच आपली जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती प्रभू श्री गुरुदेव दत्तांना सांगायची आहे. अगदी मनापासून आणि तळमळीने सांगायची आहे. माझ्या आयुष्यामध्ये काही अडचणी अडथळे असतील किंवा घरामध्ये आजारपण हे सतत चालू असेल किंवा मुलाला नोकरी मिळत नसेल, दुसरे काहीही असू द्या, संतान प्राप्ती होत नसेल, ते सर्व जे काही आहे ते तुम्ही औदुंबर वृक्षाजवळ सांगायचं आहे आणि नंतर ती 3 फुले आपल्याला त्या औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहे. तसेच आपण ज्या काही अक्षता आणल्या होत्या त्या अक्षता देखील आपण औदुंबर वृक्षाला अर्पण करायच्या आहे.
हे सर्व झाल्यानंतर आपण औदुंबराच्या झाडाला डोकं टेकवायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती परत तुम्ही पुन्हा एकदा औदुंबर वृक्षाला सांगायची आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहे. आपण 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि प्रदक्षिणा घालताना आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे. आपल्याला जपामध्ये खंड पडू द्यायचा नाही. जोपर्यंत आपण प्रदक्षिणा घालतोय तोपर्यंत आपण हा जप चालूच ठेवायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कधी पण तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात, केंद्रात, मठात जाल तेव्हा पहिल्यांदी औदुंबर वृक्षाचं दर्शन घ्यायचं आहे. औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि मग आत दर्शन करण्यासाठी जायचं आहे. आपण जर औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते. आता ही सेवा आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी देखील करू शकता. तसेच गुरुपौर्णिमेपर्यंत 7 दिवस ही सेवा केली तरी पण चालेल. तसेच या औदुंबर वृक्षाचे खूप महत्त्व आहे. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशीने रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं. या झाडाच्या 1,00,000 प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. तसेच औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते. औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य देखील प्राप्त होत असते. त्यामुळे आपण या औदुंबर वृक्षाची पूजा, सेवा ही केलीच पाहिजे. तुम्ही अगदी औदुंबर वृक्षाखाली कधी पण जा, पण औदुंबर वृक्षाचं दर्शन तुम्ही घेतलंच पाहिजे. तसेच औदुंबराला प्रदक्षिणा देखील तुम्ही जरूर घालाव्यात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.